नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTET 2026 ओके, यामध्ये बघा काल म्हणजे 7 फेब्रुवारी 2026 ची ही प्रश्नपत्रिका आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघत आहोत. यामध्ये आपण सामाजिक शास्त्र हा घटक अभ्यासणार आहोत आणि यामध्ये विशेष म्हणजे खूप प्रश्न जे आहेत मागील काही आपल्या सेशन्स मधील हे प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले आपल्याला दिसत आहेत. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पेपर 1 हा असणार आहे. पेपर 1 मधील आपण या ठिकाणी सेट यू बघतोय विद्यार्थी मित्र. ओके, आणि यामधील आपण इन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजेच पर्यावरण अध्ययन हा विषय या ठिकाणी प्रश्न क्रमांक 61 ते 90 हे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. याची उत्तर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे? कंसिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट एलिफंट्स. बघा, हाथियों के बारे में नीचे दिए गए कथनों पर विचार कीजिए. ओके, हाथियों के बारे में नीचे दिए गए कथनों पर विचार कीजिए. ऑप्शन 1 बघा, काय? हाथी झुंड में रहते हैं. अगदी बरोबर है. हाथी जो है वो झुंड में रहते हैं. ओके, हाथी क्या करते हैं? हाथी झुंड में रहते हैं. हाथियों के एक झुंड में 20 से 25. ओके, हाथियों के एक झुंड में 20 से 25 हाथियों और उनके बच्चे होते. ओके, या ठिकाणी हे चुकीचं आहे. 20 किंवा 25 नसतात. नर हाथी झुंड में 9 से 10 वर्ष की आयु तक ही रहते. हे देखील चुकीचं आहे. ओके, ये भी गलत है. सबसे अधिक आयु की हथनी झुंड के सभी फैसले लेती है. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे यापैकी फक्त ए आणि डी हे दोनच विधाने बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए ए और डी सही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्राय 1000 वर्षपूर्व अल बिरुनी उज्बेकिस्तान से आए एक यात्री ने भारत के बारे में अपना वृत्तांत लिखा था. निम्नलिखित में से कौन से वृत्तांत अल बिरुनी की किताब लिपिबद्ध किए? ओके, अल बिरुनी के किताब में लिपिबद्ध किए गए हैं. देखिए, भारत के लोग तालाब बनाने में माहिर है. भारत के जो लोग हैं वो तालाब बनाने में माहिर है. ओके, ये लिखा हुआ है. हे बरोबर आहे. हे स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. ठेला खींचने के लिए भारत के लोग घोड़ों का इस्तेमाल भारत में घोड़ों का इस्तेमाल होता है. ठेला खींचने के लिए भारत में क्या है? घोड़ों का इस्तेमाल होता है. रॉन्ग. बावड़ियों में उतरने के लिए चढ़ने की सीढ़ियां अलग अलग होती है. हे बरोबर आहे. ओके, त्या पुस्तकामध्ये झील और जोहड़ पाणी को इकट्ठा करने के लिए बनवाए जाते. हे चुकीचं आहे. त्यामुळे फक्त ए आणि सी योग्य. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जंगल अधिकार कानून 2007 हा प्रश्न विद्यार्थी मित्र रिपीट आहे. ओके, हा प्रश्न रिपीट आहे. आणि यानंतर जो पहिला प्रश्न होता हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे. ओके, हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे. 2024 मधला हा प्रश्न आहे रिपीट झालेला. बघा, जंगल अधिकार कानून 2007 और के अनुसार कम से कम डैश तक जंगल में रहने वाले लोगों को जंगल तथा वहां पैदा होने वाली चीजों पर हक मिलता है. ओके, किती वर्षापर्यंत? 25 वर्ष. 25 वर्ष. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, 25 वर्ष. यानंतर पुढील प्रश्न बघा. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगलो होतं की आपल्याला अभिकथन आणि कारण यावरती 100% प्रश्न बघायला मिळतील. मग आता हा प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूया. पहा, ए और अभिकथन ए तथा कारण आर को ध्यान से पढ़िए. अभिकथन ए काय सांगते? पशुओं को पालतू बनाने की क्रिया. ओके, पशुओं को पालतू बनाने की क्रिया जो है वह दुनिया में बहुत से भागों में धीरे धीरे चलती है. वो बहुत से भागों में धीरे धीरे चलती रही. आर का है? सबसे पालतू बनाए गए जानवर में भेड़ एवं बकरी आती है. सबसे पहले पालतू बनाए गए जानवर में भेड़ एवं बकरी आती है. त्या ठिकाणी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र? तर पहा, या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी योग्य आहे. ओके, ए और आर दोनों सही है तथा आर ए की सही व्याख्या नहीं करता. ओके, ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग एनिमल वॉज नॉट रिकॉर्ड? ओके, नॉट रिअर्ड बाय हैप्पीनेस. कोणता आहे? बघा, हड़प्पा में लोगों द्वारा निम्नलिखित में से कौन सा जानवर नहीं पाला गया है? ओके, कोणतं प्राणी या ठिकाणी पाळण्यात नाही आलं? हडप्पामध्ये म्हैस पाळण्यात आली का? ओके, हडप्पामध्ये म्हैस पाळण्यात आली होती. भेड जी आहे म्हणजे बकरी, या ठिकाणी भेड बकरी हे देखील पाळण्यात आलं, फक्त घोडा नव्हता. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 घोडा हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. भारतीय यूनियन में गत 25 वर्षों में निम्न में से कौन से राज्य केंद्र शासित प्रदेश बनाए गए? ओके, बघा कोणते आहेत जे केंद्र शासित प्रदेश तयार करण्यात आले आता त्यामध्ये, तर ते कोणते आहे विद्यार्थी मित्र? तेलंगणा, छत्तीसगढ़ आणि लडाख. ओके, ये बनाए गए थे अभी नहीं. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या याच्यावरच्या स्क्रीनवरती. अपने मशहूर ओलंपिक खिलाड़ी करमन मलेश्वरी का नाम जरूर सुना होगा. ओके, करमन मलेश्वरी हा ऑलिम्पिक खेळाडू आहे. याचा काय आंतरराष्ट्रीय मुकाबले कोणता खेळ खेळती ती, कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ओके, करमन मलेश्वरी भारोत्तोलन, शतरंज, कुस्ती की क्रिकेट. ओके, कोणत्या खेळाशी संबंधित आहे बरे करमन मलेश्वरी? तर ह्या ज्या आहेत या भारोत्तोलन म्हणजे वेट लिफ्टिंग. ओके, वेट लिफ्टिंग म्हणजेच भारोत्तोलन या खेळाशी संबंधित आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा. मधुबनी पेंटिंग तथा उसके उत्पत्ति क्षेत्र से संबंधित निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? ओके, योग्य असणारं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. ये पेंटिंग मुख्य रूप से मुगल कला एवं संस्कृती से प्रभावित है. ओके, हे काय हे बरोबर आहे का? नाही. इस पेंटिंग की उत्पत्ति बिहार के मिथिला क्षेत्र में, बघा मधुबनी पेंटिंग जी आहे हे बिहार मधील मिथिलामध्ये होती. ओके, बिहार मधील मिथिला आणि तथा पेंटिंग में पिसे हुए चावल घोल को रंग मिलाकर बनाए जाते थे. हे अगदी योग्य असं विधान आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा त्या ठिकाणी परत अभिकथन आणि कारणावरती आपल्याला प्रश्न दिलेला आहे. ओके, अभिकथन हे काय सांगते? घरों की सतह जमीन की गोबर और मिट्टी की घोल से लिपाई की जाती है. गोबर घर के अंदर तापमान को नियंत्रित करता है तथा कीड़ों को घर से दूर रखता है. ओके, तर विद्यार्थी मित्रों हे दोन्ही बरोबर आहे आणि आर ज्या याची अगदी योग्य व्याख्या करतो, त्यामुळे ए और आर दोनों सही तथा आर एक ही सही व्याख्या करता है, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न पहा विद्यार्थी मित्रों काय. मध्य प्रदेश की राजधानी भोपाल और महाराष्ट्र की राजधानी मुंबई के बीच लगभग 756 किलोमीटर की दूरी है. यदि कोई ट्रेन इस दूरी को तय करने में लगभग 14 घंटे का समय लेती है तो इस ट्रेन का मीटर प्रति सेकंद औसत क्या है? ओके, बघा मीटर प्रति सेकंद मध्ये आपल्याला काढायचं आहे. ओके, अंतर किती आहे रे? अंतर आहे 756 आणि यामध्ये 756 अंतर आहे. त्यानंतर किती टाइम लागत आहे, वेळ किती लागत आहे? तर 14 तास लागत आहे. ओके, 14 तास. 14 एक 14 आणि 14 पंच 70. 14 पंच 70. ओके, 14 पंच 70 उरले 5 राहिले किती 56 आणि या ठिकाणी बघा 14 पंच 70 झाले 14 चूक 56. 14 चूक 56 म्हणजे किती झालं 54. ओके, आता या 54 ला काय करायचं आहे? ओके, या 54 ला विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी 518 न भाग द्यायचा. ओके, 518. मग आता बघा 18 एक 18 आणि 18 त्रिक 54. 18 त्रिक 54 राहिले किती 3 गुणिले 5 3 5 15 म्हणजे 15 मीटर प्रति सेकंद हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. ऑप्शन नंबर 4. ओके, 15 मीटर प्रति सेकंद हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण आपण चॅनलवरती आपण सीईटी संदर्भात खूप सारे व्हिडिओज ऑलरेडी घेतलेले आहेत. त्यामधील बरेच प्रश्न या ठिकाणी आपल्याला रिपीट झालेले दिसत आहेत विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, घरों की निम्नलिखित विशिष्टताओं पर विचार कीजिए. ओके, घरों की निम्नलिखित विशिष्टताओं पर विचार कीजिए. लकड़ी के फर्श और लकड़ी की समतल छतें. ओके, लकड़ी की फर्श और लकड़ी की समतल छतें. लकड़ी के फर्श और लकड़ी की समतल छतें. ओके, निचली मंजिल में कोई खिड़की नहीं, यह जानवरों और आवश्यक सामान रखने के लिए. ओके, निचली मंजिल में कोई खिड़की नहीं, ये जानवरों और आवश्यक सामान को रखने के लिए. ढालू छत और जमीन के ऊपर उठे पत्थरों को खंभों पर बने घर. पत्थर, गारा और चुने हुए मोटी से दीवारें. ओके, तो लेह और लद्दाख में इनमें से क्या पाई जाने वाली विशेषता है? तो लेह और लद्दाख में क्या है? घर खंभों पर होते हैं क्या? नहीं, खंभों पर घर नहीं होते लेह और लद्दाख में. बाकी पत्थर गारा से चुनी जाती है दीवारें. निचली मंजिल में कोई खिड़की नहीं होती. ओके, जानवर सामान रखने के लिए जाता है. लकड़ी के फर्श और लकड़ी की समतल छतें होती है. म्हणजे ए, बी और डी. ऑप्शन नंबर 2 ए, बी, डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. निम्नलिखित में से वह राज्य चुनिए जो तोरांग का अर्थ, जहाँ तोरांग का अर्थ जंगल है. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र
मी तुम्हाला यापूर्वी देखील आपल्या क्लासमध्ये घेतलेला आहे प्रश्न, आणि हा प्रश्न जशास तसा रिपीट झालेला आहे. ओके, जशास तसा हा प्रश्न विद्यार्थी मित्र रिपीट झालेला आहे. यापूर्वी आपण सामाजिक शास्त्रात जो आपला क्लास आहे, त्या क्लासमधील हा प्रश्न जशास तसा रिपीट झालेला आहे. ओके, कुठे म्हणतात आपण बघलो तर झारखंडमध्ये. ओके, झारखंडमध्ये तोरांगचा अर्थ काय होतो? जंगल. ओके, जंगलला झारखंडमध्ये काय म्हणतात? तोरांग असे म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न होगा, निम्फेथिस घटपर्णी के बारे में नीचे दिए गए कथनों पर विचार कीजिए. ओके, इस पौधे में पत्तियों की आकृति के घड़े जैसी होती है और मुंह पर पत्ते का ढक्कन होता है. मुंह पर पत्ती का क्या होता है? ढक्कन जो है वो होता है. अगदी बरोबर आहे. ओके, काय या ठिकाणी हे अगदी बरोबर आहे. इस पत्ते में इस पत्ते में जो है विशेष गंध निकलती है और की जो कीटों को आकर्षित करता है. ओके, घटपर्णी काय कीटकाला आकर्षित करते, त्या ठिकाणी कीटक खात असते, हे बरोबर आहे. हे देखील त्या ठिकाणी योग्य आहे. यह लद्दाख और रूस मध्य मरुस्थलों में पाए जाने वाला सामान्य पौधा है. नाही, हे रॉन्ग आहे. हे स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचं आहे. यह पौधा छोटे कीड़ों मकोड़ों, मेढकों, चूहों तथा फंसा हुआ को फंसा के और खा सकता है. जैसे यह जीव पौधे के मुंह पे पहुंचते हैं तो उसमें फंस जाते हैं और बाहर निकल नहीं पाते. हे देखील बरोबर आहे. म्हणजे ए, बी आणि टी हे 3 स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. ऑप्शन नंबर 2 ए, बी और डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कश्मीर में श्रीनगर के घरों के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है. ओके, या ठिकाणी चूक असणार ओळखायचं आहे. चूक आहे. ओके, चुकीचं नाही असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी कोणतं आहे बरं, तर या ठिकाणी बघा, झल डल झील और हाउड बोट्स, ओके, हाउस बोट श्रीनगर का मुख्य आकर्षण है. बरोबर है. श्रीनगर में बहुत सारे परिवार डोंगा में रहते, पहाड़ी क्षेत्रों में बने हुए. चुकीचं आहे. ओके, डोंगा में रहते का नाही, आता सही नाही या ठिकाणी ओळखायचं होतं, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मधुमक्खियों को छत्तों के बारे में नीचे दिए गए कथनों पर विचार कीजिए. आता हा प्रश्न देखील जशास तसा विद्यार्थी मित्र रिपीट झालेला आहे. ओके, हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे. यापूर्वी हा प्रश्न देखील आपण आपल्या क्लासमध्ये घेतलेला आहे. ओके, पहा, प्रत्येक छत्ते में केवल एक रानी मक्खी है जो अंडे देती है. प्रत्येक छत्ते में केवल एक रानी मक्खी है जो अंडे देती है. ओके, हे अगदी योग्य आहे. प्रत्येक याच्यात असते. त्यानंतर छत्ते में कुछ नर मक्खी होती है जो छत्ते का निर्माण करती है. हे देखील बरोबर आहे. ओके, छत्ते में जो नर मक्खी होती है वो छत्ते का निर्माण करते. तर छत्ते का निर्माण या ठिकाणी नर मक्खी करते का? ओके, कुछ नर मक्खी का? कुछ नर मक्खी नाही. इथे एक राणी असते आणि इतर सर्व काय असतात, इतर जे असतात त्या नर असतात, कुछ नाही. ओके, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. ओके, हे चुकीचं आहे. आता बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील बघा, छत्ते में नर मक्खियों की तुलना में मादा मक्खियों की संख्या काफी अधिक होती है. ओके, काफी अधिक होती है. ओके, बघा, मादा मक्खियों की संख्या सबसे अधिक होती है और मादा मक्खियां श्रमिक मक्खियां होती है. मादा मक्खियां जो है वो श्रमिक मक्खियां होती है जो दिन भर काम करती है और बच्चों की देखभाल करती है. हे देखील बरोबर आहे. आणि श्रमिक मक्खियों को फूलों के चारों और शहद के लिए रस की खोज में उड़ती है और फूल वाले रसों को खोजने में विशेष प्रकार का नाच करती है जिसके द्वारा मक्खियां एक रस एकत्र करने के लिए जुट जाती है. ऑप्शन नंबर 1 ए, सी आणि डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, एक पर्यावरण अध्ययन शिक्षक शिक्षण और अधिगम कौशल के रूप की कहानी का प्रयोग करना चाहता है. इस हेतु निम्नलिखित में से कौन सा सर्वाधिक उपयुक्त क्या है. ओके, सर्वाधिक उपयुक्त क्या है. बघा, ससंदर्भित कहानियां, लोककथाएं, विद्यार्थी द्वारा लिखी गई कहानियां, आदर्श पर केंद्रित कहानियां. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र, तर हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे बघा, हे पण येतं लोककथा आहे, संदर्भित कहाणी आहे, लोककथा आहे आणि विद्यार्थी द्वारा लिखी गई कहानियां, म्हणजे ए, बी और सी. फक्त हे नसणार, आदर्श केंद्रित कहानियां नाही. ए, बी और सी ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, शिक्षक ने विद्यार्थियों से एक जानवर का चित्र बनाने को कहा. पूनम एक जानवर का चित्र बनाया जिसमें विभिन्न जानवरों के शरीर भागों को प्रदर्शित किया गया. शिक्षक को क्या करना चाहिए. ओके, शिक्षक को क्या करना चाहिए. पूनम को बेतुका बताकर जानवर बनाने के लिए डांटे नाही, असं नाही करायला पाहिजे. ओके, असं नाही करायला पाहिजे. पूनम से पूछे की उसने विभिन्न जानवरों के भाग में क्या बनाए. हा, हे विचारायला हवं. ओके,
पूनम से कहे की ऐसा कोई जानवर नहीं होता. ओके, तिला त्या ठिकाणी सांगावं लागेल का असा कोणता जानवर नसतो. नाही, तिने ते बनवले काहीतरी विचार करून. और पूनम से उस जानवर का नाम पूछे जो उसने बनाया है. हा, हे विचारू शकतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र बी आणि डी. ओके, ऑप्शन नंबर 4 बी आणि डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. अगर एक शिक्षक यह चाहता है कि विद्यार्थी पादप विभिन्नता के बारे में सीखे और इसके लिए निम्नलिखित में से कौन सी गतिविधियां सर्वाधिक उपयुक्त रहेगी. ओके, कौन सी गतिविधियां है जो सर्वाधिक उपयुक्त रहेंगी. ऑप्शन बघा. विद्यार्थियों उनके घर से. ओके, विद्यार्थियों उनके घर और में उनकी वस्तुओं को खोजने के लिए कहना जिन पर पत्तियों का पैटर्न है. ये बरोबर आहे. विद्यार्थियों को विभिन्न प्रकार के पौधों उनकी विशेषताओं पर लिखी कविता सुनाना. कवितेच काय येत नाही. चुकीचं आहे. विद्यार्थियों की आंखों पर पट्टी बांधकर पौधों की और पत्तियों को मसल कर उन्हें सूंघ कर पहचानने के लिए कहना. ओके, हे देखील नाही. आपल्याला काय पादप विभिन्नता बद्दल शिकायचं आहे. ओके, यासाठी बघा इथं बरोबर आहे. आता हे दोन चुकीच झालेलं आहे. ओके, दोन्ही चुकीच झालेलं आहे आणि फक्त ए कुठंच नाही. त्याच्यामुळे ए आणि डी हे योग्य असणार आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. निम्नलिखित में से कौन से तत्व पर्यावरण अध्ययन की प्रकृति की सर्वश्रेष्ठ व्याख्या करते हैं. स्थापित तथ्य, तार्किक सूचना, अवलोकन, वैज्ञानिक शब्दावली और प्रयोग. इनमें से जो है. ओके, इनमें से जो है पर्यावरण अध्ययन प्रकृति. ओके, पर्यावरण अध्ययन प्रकृति के बारे में जो है इनमें से अवलोकन और प्रयोग ये दो ही एकदम सर्वश्रेष्ठ व्याख्या करते हैं. ऑप्शन नंबर 2 सी और ई या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. निम्नलिखित कथन ए और बी को ध्यान से पढ़िए. एनसीएफ 2005 की जानकारी में रटा देने वाली हस्तोत्साहित करने की सिफारिश करती थी. बी, एनसीएफ 2005 प्रत्येक विषय को तीक्ष्ण घेरे में बनाए रखने के लिए प्रयास हस्तोत्साहित करने की सिफारिश करती थी. इनमें से सही विकल्प को चुनना है आपको. ओके, म्हणजे योग्य विधान या ठिकाणी करायचं आहे आणि हे दोन्ही जे आहे ते अगदी योग्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 ए और बी दोनों सही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. चिनू यह जानना चाहता है कि दिन और रात कैसे होते हैं. चिनू को यह समझने के लिए निम्नलिखित में से कौन सी विधि सर्वाधिक उपयुक्त रहेगी. ओके, त्याला दिन आणि रात्र बघा. पॉवर पॉइंट प्रस्तुतीकरण, कहाणीद्वारा, चित्र के साथ या फिर क्रियाशील मॉडल. ऑप्शन नंबर 4 क्रियाशील मॉडेल द्वारे आपण दिवस आणि रात्र कसा होतो हे विद्यार्थ्याला योग्य पद्धतीने शिकवू शकतो. ओके, क्रियाशील मॉडेल, वर्किंग मॉडेल ऑफ द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यानंतर पुढील प्रश्न बघा. निम्नलिखित कथन ए और बी को ध्यान से पढ़िए. ए और बी को ध्यान से पढ़िए. पर्यावरण अध्ययन के अधिगम में कक्षा के बहुसांस्कृतिक स्वरूप का आदर करना चुनौतीपूर्ण है. ओके, आदर करना क्या है, चुनौतीपूर्ण है. ये सही है. पर्यावरण अध्ययन के अधिगम में प्रत्येक विद्यार्थी को महसूस होना चाहिए कि उसका समाज, संस्कृति और रहन सहन महत्वपूर्ण है. हे देखील अगदी बरं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए और बी दोनों सही. ऑप्शन नंबर 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पर्यावरण अध्ययन शिक्षक अपनी कक्षा में चर्चा का उपयोग करते हैं क्योंकि चर्चा बच्चों में सामाजिक अंतरक्रिया का विकास करती है. ओके, चर्चा क्या है, बच्चों में सामाजिक अंतरक्रिया का विकास करती है. अगदी बरोबर आहे. ओके, हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर चर्चा वास्तविक और सार्थकपूर्ण अधिगम में मदद करती है. चर्चा जो है वास्तविक और सार्थकपूर्ण अधिगम में मदद करती है. हे देखील बरोबर आहे. आणि ज्ञान का सार्थक निर्माण तब होता है जब विचारों को साझा किया जाता है. ज्ञान का सार्थक वर्णन तब होता है जब ज्ञान का विचार किया जाता है. हे चुकीचं आहे. चर्चा संवेगात्मक रूप. ओके, चर्चा जो है संवेगात्मक रूप से संतुलित बच्चों के लिए उपयुक्त है. हे देखील बरोबर आहे. या ठिकाणी फक्त एकच चुकीचं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए, बी आणि डी. ओके, ए, बी आणि डी हे योग्य असणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. एक पर्यावरण अध्ययन का शिक्षक अपनी कक्षा 3 के बच्चों को विश्वविद्यालय. ओके, अपनी कक्षा 3 के बच्चों को विद्यालय में
बगीचे में जाने को कहता है और उसके विभिन्न प्रकार की पत्तियों को इकट्ठा करने को कहता है। निम्नलिखित में से यह किस प्रक्रिया कौशल बच्चों को सीखने में विकसित करता है? केवळ वर्गीकरण, सृजनात्मक अभिव्यक्ती और पत्तियों के साथ प्रयोग, अवलोकन और वर्गीकरण. बघा या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी काय वेगवेगळ्या शोधतोय आणि त्याला हे करतोय, त्याच्यामुळे अवलोकन आणि वर्गीकरण ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अवलोकन आणि वर्गीकरण. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मॅच द कॉलम ए अँड बी. ओके, बघा या ठिकाणी योग्य अशा जोड्या लावायच्या आहेत. तर पहा या ठिकाणी सहपाठी आकलन. ओके, आकलन की तकनीक. सहपाठी आकलन म्हणजे आकलन की तकनीक 1चं 4. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र 1चं 4 आपल्याला फक्त एकाच ठिकाणी दिसते, त्यामुळे डायरेक्टली आपण या ठिकाणी उत्तर सोडू शकतो. ओके, सहपाठी आकलन म्हणजे आकलन की तकनीक. रुब्रिक सेंटर स्केल म्हणजे आकलन का उपकरण, एक उपकरण आहे ना. ओके, रुब्रिक हे एक उपकरण आहे. सीखने के रूप में मूल्यांकन. ओके, सीखने के रूप में मूल्यांकन म्हणजे काय, स्वयं सीखना. कागज पेन्सिल परीक्षण म्हणजे योगात्मक आकलन. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पर्यावरण अध्ययन सीखने के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही? ओके, पर्यावरण अध्ययन सीखने के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है? बच्चे सीखने के लिए स्वाभाविक रूप से जिज्ञासु होते हैं. बच्चे जो है वो सीखने के लिए स्वाभाविक रूप से जिज्ञासु होते हैं. हे अगदी बरोबर आहे. ओके, हे अगदी बरोबर स्टेटमेंट आहे. बच्चे जो है वो सीखने के लिए स्वाभाविक रूप से जिज्ञासु होते हैं. बच्चे सीखने में निष्क्रिय प्राप्त करता है, नाही ऍक्टिव्ह असतात. निष्क्रिय आहे का नाही, सक्रिय असतात. बच्चे सीखने के लिए शिक्षक की आवश्यकता, बच्चों को सीखने के लिए शिक्षक की आवश्यकता होती है. आता प्रत्येक वेळी शिक्षक आवश्यकच आहे का? नाही. कधी कधी शिक्षकाची आवश्यकता असते. बच्चे काहीतरी स्वतः देखील शिकतात, इतरांचं अनुकरण करून देखील शिकत असतात. आणि बच्चे सहयोगी समूहों में बेहतर सीखते, हे अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए आणि डी. ओके, ए आणि डी ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग कंपोनेंट्स बेस्ट डिस्क्राइब द मीनिंग ऑफ ईवीएस. ओके, निम्नलिखित में से कौन से घटक पर्यावरण अध्ययन की अर्थ की जो है सर्वश्रेष्ठ व्याख्या करते हैं? ओके, तथ्यों का संग्रह, अवलोकन, प्रश्न पूछना, संग्रह, प्रयोग. ओके, तर कोणतं करतं बरं या ठिकाणी? पहा या ठिकाणी म्हटलं तर विद्यार्थी मित्र अवलोकन, प्रश्न पूछना, प्रयोग हे सगळं करतात. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तत्व का संग्रह असणार नाही. ओके, बघा या ठिकाणी अवलोकन, प्रयोग आणि प्रश्न पूछना हे तीनों जो है ये पर्यावरण अध्ययन का सर्वश्रेष्ठ व्याख्या करते हैं. यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक पर्यावरण अध्ययन शिक्षक के लिए निम्नलिखित में से किसका ज्ञान सर्वाधिक महत्वपूर्ण होता है? ओके, किसका ज्ञान सर्वाधिक महत्वपूर्ण होता है? पर्यावरण अध्ययन को कैसे पढ़ाए, पर्यावरण अध्ययन की अवधारणा और पाठ्यचर्या, पर्यावरण अध्ययन के तथ्य, सिद्धांत एवं नियम और बच्चे पर्यावरण अध्ययन को कैसे सीखते. आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी महत्वपूर्ण असतो, त्यामुळे बच्चे जो है वो पर्यावरण अध्ययन को कैसे सीखते हैं, बच्चे पर्यावरण अध्ययन को कैसे सीखते हैं, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हाऊ चिल्ड्रन लर्न ईव्हीएस, इन्व्हायरमेंटल स्टडीज. यानंतर पुढचा प्रश्न बघा, हरलीन ने अपने शिक्षक से पूछा, गुलाब में कांटे क्यों होते हैं? एक पर्यावरण अध्ययन शिक्षक का शिक्षा शास्त्र इस जिज्ञासा के प्रति क्या होना चाहिए? ओके, उसे खोजने के लिए किन पौधों में कांटे होते हैं, उसे खोजने के लिए कहे कि किन पौधों में कांटे होते हैं. उसे जानवर जो कांटे लगे, ओके, उसे जानवर जो कांटे लगे, बटेर काटे और पौधे चबाते हैं, उसका प्रक्षेपण करने के लिए कहे. उसे बताए कि गुलाब में कांटे उसे जानवर से बचाने के लिए होते हैं, और उसे बताए की सभी गुलाब में कांटे नहीं होते. या ठिकाणी योग्य असं उत्तर काय असणार आहे बरं? तर बघा, उसे जानवर, ओके, उसे जानवर जो कांटे लगे और बगैर कांटे लगे पौधों को चबाते हैं, उसका प्रक्षेपण करने के लिए कहे, याचं निरीक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला सांगावं लागेल. हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कक्षा 4 की ईशा ने शिक्षक से पूछा, गाय अंडे क्यों नहीं देती? गाय अंडे क्यों नहीं देती? अगर आप ईशा के शिक्षक हैं तो आपकी सर्वाधिक उपयुक्त प्रतिक्रिया क्या होगी? ओके, बघा क्या होगी? उससे स्वयं इसके कारण को पता लगाने के लिए कहेंगे, कक्षा के अन्य विद्यार्थियों से ईशा को प्रश्न पूछने के लिए कहेंगे, हे दोन्ही चुकीचं आहे. ओके,
बघा, यह आप यह उत्तर देंगे कि गाय एक स्तनधारी है जो बच्चे को जन्म देती है। ओके, आणि उससे कहे कि जिन जानवर के कान दिखाई देते हैं और जिनके कान नहीं दिखाई देते हैं, उनका संबंध उनसे जोडे जो जानवर अंडे देते हैं, बच्चों को जन्म देते हैं. ओके, बघा या ठिकाणी हे अगदी योग्य असणार आहे. बघा, ज्या ज्या प्राण्यांचे कान दिसतात, ओके, त्या ठिकाणी काय म्हणता येईल, ते पिल्लांना जन्म देतात. ओके, बच्चों को जन्म देते हैं. आणि ज्यांचे कान दिसत नाहीत ते अंडे देतात. ओके, हे त्या ठिकाणी योग्य उत्तर राहील. ओके, चला ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण सीटीईटीचा जो काल झालेला पेपर होता, ओके, कालच्या या पेपर मधील विद्यार्थी मित्र आपण जे आहे सामाजिक शास्त्र हा घटक आपण अभ्यासलेला आहे. आणि यामध्ये महत्त्वपूर्ण असं होतं की यापूर्वी आपले जे काही सेशन झाले होते ना, तर त्या सेशन मधील खूप सारे प्रश्न विद्यार्थी मित्र हे रिपीट झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे, तर प्रीवायक्यूज महत्त्वपूर्ण असतात या ठिकाणी रेफर करणं. ओके, प्रीवायक्यूज खूप महत्त्वाचे असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील घटक घेऊन. थँक यू सो मच.